नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण मसाला भेंडी करणार आहोत, परंतु ती वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी इथे मी भेंडी सुरुवातीला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि असे मोठे मोठे याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता या भेंडीमध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा किसून घालायचा आहे। त्यानंतर इथे मी लसण ठेचून घातलेला आहे, तुम्ही पेस्ट सुद्धा घालू शकता। त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। इथे मी छोट्या चमच्याने घातलेली आहे पाव चमचा हळद। त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालायचं आहे। नंतर इथे मी गरम मसाला घालत आहे। आता यानंतर यामध्ये घालायचे आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, भाजलेल्या धण्याची पावडर अर्धा चमचा, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घालत आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा भरून कच्चंच तेल घालायचं आहे। आता तेल घातल्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला भेंडीला छानपैकी लावून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे हे लावून घ्यायचे आहे। भेंडीला मसाला लावल्यानंतर खूप वेळ ही भेंडी आपल्याला अशीच ठेवायची नाही, कारण याला पाणी सुटते, म्हणून लगेचच याची आपल्याला भाजी करायची आहे। आता भेंडीला मसाला हा छान लागलेला आहे। आपण एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल टाकताना आपल्याला थोडंच टाकायचं आहे, कारण आपण या भेंडीमध्ये सुरुवातीला तेल घातलेलं आहे, म्हणून तेल आपल्याला फार घालायचं नाही। या मसाला भेंडीमध्ये आपण टोमॅटो घालणार नाहीत, ना शेंगादाण्याचा कूट घालणार नाहीत, ना इतर कुठलेही मसाले घालणार नाहीत। आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा। त्यानंतर आपल्याला मेथीदाणा घालायचा आहे पाव चमचा आणि नंतर तीळ घालायचे आहेत। आता तीळ इथे मी अर्धा ते पाऊण चमचा घालणार आहे। आता हे तिन्ही जिन्नस चांगले फुलू द्यायचे आहेत, थोडेसे याला हलवून घ्यायचे आहे। तीळ अगदी छानपैकी भाजल्या जातील। नंतर आपल्याला यामध्ये मसाला लावलेली भेंडी घालायची आहे। आता भेंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि सतत याला असं हलवत राहायचं आहे। साधारण इथे आपल्याला 5 मिनिटे ही भेंडी अशीच परतून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर। भेंडीचा चांगला चिकटपणा कमी होऊ द्यायचा आहे। नंतर लहान गॅस करायचा आहे। लहान गॅस केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की भेंडीच्या भाजीमध्ये कुठे मेथीदाणा असतो का? परंतु तुम्ही टाकून पहा, हा मेथीदाणा तळल्यानंतर खूप छान लागतो। कडवट तर अजिबात लागत नाही, परंतु तो मस्त कुरकुरीत लागतो, दाताखाली आल्यानंतर खूप चविष्ट लागतो। इथे आपली मस्त अशी खमंग मसाला भेंडी तयार झाली आहे। याच पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।